शुक्रवारी गाजलेलं सलीम कुत्ता प्रकरण आज देखील गाजण्याची शक्यता आहे। सत्ताधारी आक्रमक आहेत आणि यावरनं SIT देखील स्थापन झालेली आहे। बडगुजर यांची देखील चौकशी सुरू झालेली आहे। याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, काय माहिती आहे सत्ताधाऱ्यांकडे आणि आपण ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आहे आज विधिमंडळात काय काय होऊ शकेल आणि काय होणार आहे? बडगुजरची काय आपण क्लिप पाहिलीत ती तर सत्यता वाटते आम्हाला आणि म्हणून करता परवा जो काय सभागृहामध्ये हंगामा झाला त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले आणि त्याची चौकशी सुरू झाली। चौकशी अंती आपल्याला कल्पना आहे की काय काय पुढे येते। 2016 मध्ये जे काय त्यांनी पदाधिकारी म्हणजे हे असताना लोकप्रतिनिधी असताना पण जे काय टेंडर किंवा काय जे घेतले ह्या ज्या काय बाबी झालेल्या आहेत ह्या आता एक एक खुल्या आहेत आणि हे धागेदोरे असं वाटतंय आम्हाला भांडूप कांजूरमार्गच्या तिथपर्यंत पोहोचत आहेत असं दिसतंय। त्याचं कारण कोणाचा ना कोणतरी पाठीराखा असतो, गॉडफादर असतो, त्याप्रमाणे बडगुजरांच्या पाठीमागं संजय राऊत दिसत आहेत कांजूरमार्ग बोलल्यानंतर असं चौकशांती आता कळलं असते, त्याबद्दल काही दुमत नाही। म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की याचा गॉडफादर भांडूपचे संजय राऊत आहेत, जे पक्षाचे नेते आहेत आणि प्रवक्ते देखील आहेत, मग त्यांची देखील चौकशी होणार? त्यांचा काय जर सहभाग असेल तर त्यांची पण चौकशी होणार। त्यात काय जर अशा वेळेला जर अशा एखाद्या पदाधिकाऱ्याला चुकत असताना जर त्याला सांगणं हे आपलं कर्तव्य आहे की संजय राऊतांना हे सगळं माहीत होतं 100%। त्याशिवाय एवढं कसं काय घडू शकतं, बोलू शकतो आणि नाचू शकतो माणूस? म्हणजे त्याला पाठीशी घातलं गेलं बडगुजरांना, आतापर्यंत तरी घातलं गेलेलं आहे असं आम्हाला दिसतंय। आता आम्ही उघड केल्यामुळे आता पुढं काय होतंय ते आपण पाहूया। पण बडगुजरांच्या पाठीशी जर संजय राऊतांचा सहभाग जर तुम्ही म्हणताय तसं जर सापडला तर पुढे काय? पुढं काय त्याच्यामध्ये बडगुजर बरोबर संजय राऊत पण त्या जर ज्याचा सहभाग असेल काय चोरी करणारा पण तेवढाच आणि चोरीचा माल घेणारा पण तेवढाच त्याच्यामध्ये सहभागी असतो, तशाप्रमाणे ही बाब आहे। तुम्हाला ठामपणे वाटतं की त्यांचा सहभाग असेल? 99% वाटतं, 1% बाजूला ठेवू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर थेट संजय राऊत यांचं नाव आहे ते भरत गोगावले यांनी घेतलेलं आहे। सलीम कुत्ता प्रकरणात सत्ताधारी आक्रमक झालेले आहेत, विधिमंडळात आंदोलन देखील करणार आहेत आणि त्या पद्धतीची त्यांची रणनीती आहे। त्यामुळे आता यामध्ये पहिल्यांदाच भरत गोगावले यांनी संजय राऊत यांचं नाव घेऊन पुढे काय असू शकतं याची माहिती आहे ती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह वैभव परब, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।